श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, मला तुझी सद्य परिस्थिती माहीत आहे. कित्येक जणांनी तुझे मन, हृदय दुखावले आहे. शत्रूने तुमचे मन गमावण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचा अनेक मार्गांनी विश्वासघात झाला आहे. तरीही तुम्ही ठामपणे उभे आहात. तुझ्या वादळातून तू अजूनही आहेस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. बाळा, विश्वास ठेव. तुझा देव निरंतर तुझ्या पाठीशी उभा आहे. म्हणूनच घाबरू नकोस. चिंता सोड आणि माझ्या आशीर्वादाने तुला मी परिपूर्ण करत आहे. जे कोणी तुझा विरोध करत आहे त्यांना तुझा विरोध करू दे, कारण ते तुझं काहीही कमी जास्त करू शकतील नाही. त्यांच्या फक्त त्या कल्पना आहेत की ते तुझं काहीतरी बिघडवणार आहेत. मग ते एखादे कार्य असो की तुझे जीवन असो. तुझे जीवन सुरळीत चालत आहे, त्यामुळे त्यांना तुला दुखावण्याचे कारण हवे आहे. तुमच्या विरोधात उभ्या केलेल्या कोणत्याही शस्त्राला मी यशस्वी होऊ देणार नाही. घाबरू नका. तुमच्या शत्रूंच्या उपस्थितीत मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि तुमचा विश्वास टिकवून ठेवा, कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे. भक्तांनो, जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच पुढील क्षणाला श्री स्वामी समर्थ माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. पुढील येणारे असे वर्ष असेल जे की देव तुमच्या बाजूने सर्व गोष्टी बदलणार आहे. आता कदाचित तुम्ही तुमच्या स्वतःच्या बळावर घडू शकला नाही, परंतु देव तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायला लावणार आहे. घाबरू नका, कारण देवाची मदत तुम्हाला पूर्णपणे देणार आहेत. जेव्हा तुम्ही हरले आहात असे तुम्हाला वाटत असेल त्या क्षणाला स्थिर व्हा. देवाचे नामस्मरण करा. त्यामुळे तुम्ही देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त कराल. तुम्ही जे विचार केला होता त्यापेक्षा ते खूप मोठे होणार आहे आणि ते तुमच्या कल्पनेपेक्षा लवकर उघडणार आहे आणि तुम्ही स्वप्नात पाहिले होते त्यापेक्षा ते अधिक फायद्याचे ठरणार आहे. देव काम करत आहे, कारण तुमच्यासाठी तुम्ही जे चांगले कर्म केले आहे त्यामुळे देव तुमच्यावर अधिक प्रसन्न आहे. जर तुम्ही काही चांगले कर्म करत असाल तर देव तुम्हाला आज्ञा देतात की ते कार्य निरंतर सुरू ठेव, कारण ते कर्म केल्यामुळे तू तुझ्या आयुष्यात एक पाऊल पुढे जात आहेस. बाळा, मी सतत तुझ्या पाठीशी आहे. आता कदाचित तुम्ही तुमच्या स्वतःच्या बळावर घडू शकला नाही, परंतु देव तुम्हाला तुमच्या सर्व स्वप्नांसाठी मदत करू इच्छितात. तुमची जी स्वप्ने आजपर्यंत अर्धवट राहिली आहेत, काही कारणांमुळे मागे पडली आहेत, ती आता पूर्ण होण्याचा शुभ काळ, शुभ वेळ येत आहे. म्हणून निश्चिंत राहा. देवावर सर्व काही चिंता सोडा आणि तुम्ही तुमच्या मार्गाने कर्म करत पुढे जा. देव म्हणतात, तुझ्या अपेक्षा मी पूर्ण करेल. तुम्ही जे काही विचार केला होता त्याहीपेक्षा खूप मोठे तुम्हाला दिल्या जाईल, जे तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे असेल. तुमचे स्वप्न पूर्ण करणारे आशीर्वाद जेव्हा तुमच्या मार्गात येतील तेव्हा कदाचित तुमचा विश्वासही त्या स्वप्नांवर पूर्ण झाले आहे म्हणून बसणार नाही, पण देव तुमची मदत करत आहे. देव काम करत आहे यावर तुमचा विश्वास ठेवा. हा विश्वास ठेवा की तो सर्व काही बदलत आहे. तुमची बाजू
राखत आहे. तुमच्यासाठी नवनवीन संधी चालून येत आहेत. जर तुम्ही पूर्ण समर्पण भाव देवाविषयी दाखवत असाल तर माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका. देव म्हणतात तुमच्या चांगल्यासाठी. हे लक्षात ठेवा की हे देवाच्या कृपेने वर्ष आहे आणि त्याचे तुमच्यासाठी ठेवलेल्या प्रत्येक आशीर्वादापासून तुम्ही फक्त एक पाऊल दूर आहात. जर तुम्ही हे ऐकत असाल तर तुम्ही देवावर विश्वास ठेवता. होय म्हणून टाईप करा. देव तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर ते पुसतील. तुम्ही जर वेदनेने भरलेले असाल तर वेदना दूर करतील. तुम्ही जर या संदेशाद्वारे थेट तुमच्या दुःखी आत्म्याला तुम्ही फक्त या संदेशाला गुंतले आहात असे नाही तर देवानेच तुम्हाला त्याकडे नेले आहे. तो तुम्हाला हे जाणून घेण्याचे आहे की तो आता तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुम्ही मार्ग शोधत आहात आणि देव तुम्हाला मार्ग दाखवत आहे. विचार करा की देव जेव्हा तुमच्या दिशेने मार्ग दाखवतात ते तुमच्या जीवनासाठी अगदी सोपे आणि सहज असतात. त्यावर चालणे तुम्हाला अधिक आनंदी वाटू लागते. देवाच्या कृपेने तुम्हाला तेही प्राप्त होईल जे तुम्ही आजपर्यंत अशक्य मानत होतात. तो तुम्हाला अशी संधी देणार आहे जी तुम्हाला कधीही मिळाली नाही. तो तुमचे ताणलेले नाते बरे करणार आहे. विश्वास असेल तर आत्ताच होय स्वामी माऊली मी संपूर्ण विश्वास ठेवतो असे टाईप करा. सर्व काही तुमच्या चांगल्यासाठी घडत आहे. देवाचा कृपा दृष्टी तुमच्यावर देत आहेत. त्यामुळे तुमच्या अनेक समस्या संपतील आणि तुमच्या दिशेने आनंद आणि उपचार येत आहेत. देव तुम्हाला ती शांतता देऊ इच्छितात. तुमच्यासाठी मार्ग काढू इच्छितात. देवानेच तुम्हाला याकडे नेले आहे. तो तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की तो आता तुमच्यासाठी मार्ग काढत आहे. आजारपण दूर करण्यासाठी तुमच्यासाठी नवनवीन उपचार येत आहेत. ते उपचार तुम्हाला मिळण्याची योग्य वेळ ठरलेली आहे. देवाने ती ठरवली आहे. तेव्हा शांत राहा आणि आराम करा. कारण हा आरामही देवच तुम्हाला देत आहे. जी काही विश्रांती तुम्हाला हवी आहे ती देवाकडूनच तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होत आहे. काही संधी चालून येतील आणि तुम्ही त्याचे सोने करावे असे देव आज्ञा करतात. विश्वासात राहा आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात आणि देवावर विश्वास ठेवत आहात त्यापेक्षाही प्रत्येक गोष्टी चांगल्या होतील. तुम्हाला देवाने जे वचन दिले होते ते सर्व तुम्ही प्राप्त करण्याच्या अगदी जवळ आहात. यावर शंका घेऊ नका. देव इथे आहे आणि तुमचं ते अनुभव करू शकता. कारण देवाची कृपा आणि देवाची कृपादृष्टी तुम्ही प्राप्त करत आहात. तुमच्यासाठी काहीतरी खास विशेष आशीर्वाद येत आहे. त्यासाठी माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे देवा असे टाईप करा. तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहे. तुम्ही जर देवाला जाणू इच्छित असाल तर देवाचे नाम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव आज तुला सांगत आहे, मला माहीत आहे की तुम्ही सध्या तुमच्या आयुष्यातील कठीण काळातून जात आहात आणि तुम्ही अनेक अशा संधी मागील काळात गमावल्या आहे ज्या तुम्हाला घ्यायच्या होत्या, पण काही कारणांमुळे तुम्ही त्या प्राप्त करू शकला नाहीत. पण पुढील काळ तुमच्यासाठी त्या संधी दिल्या जातील. तुमच्या आयुष्यात भरभराट होणार आहे. तुम्ही ते प्रयत्न करत आहात म्हणून देव तुमच्या दिशेने ते आशीर्वाद देत आहेत. त्यांना स्वीकार करा. देव म्हणतात आज तुला सांगतो
या परिस्थितीत तू अनेक खूप भावनिक वेदनांना सामोरे जात आहात. पण चिंता करू नका, कारण पुढील काळात सर्व काही योग्य होणार आहे. असे दिसते की आपण एका वाईट गोष्टीतून जाण्यापूर्वी दुसरी कठीण दुःखी गोष्ट घडते. मी अजून तुझ्या भोवती वादळ निर्माण करणार नाही, कारण मी तुझा देव आहे आणि तुला जाणतो की तू या क्षणाला हताश झाला आहेस. पण मी तुला निराश होण्याअगोदर तुझ्या दिशेने ते सुखद अनुभव, ते आशीर्वाद पाठवत आहे. बेहोश होऊ नका, कारण देव तुम्हाला मदत करायला कुठल्याही दिशेने येतील आणि तुझी मदत करतील. तेव्हा मात्र तू जागृत असावा. देव म्हणतात, काही संकेतही मी तुझ्या दिशेने पाठवेल, तेव्हा मी तुम्हाला अशा क्षेत्रांमध्ये बळ देत आहे जे तुम्ही सध्या पाहू शकत नाही. आपण आणि मी एकत्र यातून मार्ग काढू. जसे तुम्हाला मार्ग दिसू लागतील तसे तसे पुढे जा, कारण ते देवाने दाखवलेले मार्ग असतील. त्यावर जाताना तुमची कुणीही फसवणूक करणार नाही, कुणीही तुमच्याशी शत्रुत्व देखील करणार नाही. तुमचा मार्ग अगदी मोकळा आणि सुखकर असेल, कारण तो देवाने दाखवलेला तुम्हाला मार्ग असेल. तू माझ्या कृपेचा पात्र बाळ आहेस. मला माहीत आहे की सध्या परिस्थिती तुला कठीण जाणवत आहे, पण यातून मार्ग निघेल. बाळा, मी तुला सावलीतून चालवत आहे. ती सावली ही माझीच असेल. जर तुला त्यातून त्रास, वेदना, दुःख काही काळापूर्वी पाहिले आहेस, तर आता ते इथून पुढे तुला पाहावे लागणार नाहीत. मी आशीर्वाद आणि उपचार सोडले जात आहेत. त्यासाठी तुला त्या ठिकाणी उपस्थित असायला हवे. ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तुला त्या ठिकाणी उपस्थित असायला हवे. तर पुढे जा, मागे राहू नकोस. तुमचे उत्पादकता आणि समृद्धीचे सर्वात मोठे दिवस क्षितिजावर आहेत. आशा सोडू नका, पुढे चालत राहा, कारण तुमचे दिवस परिवर्तन केल्या जात आहेत. लवकरच तुम्ही चमत्कारिक अनुभव प्राप्त करणार आहात आणि ते उपचार, यश, आरोग्य, विपुलता, समृद्धी, प्रेम, आनंद, शांती आणि महान आनंद यापैकी एक असेलच, यावर विश्वास ठेवा. कारण देवाचे सामर्थ्याने तुम्हाला आशीर्वाद प्रदान करत आहे. तुम्ही हुशार आणि परिपूर्ण व्हाल आणि दावा करण्यासाठी स्वामी आई, मी तुझं प्रिय बाळ असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जे लोक तुम्हाला दाबून ठेवण्याचा आणि त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, जे तुमचे शत्रुत्व करण्यासाठी पुढे येऊ इच्छितात, ते आता त्याच पावलांनी मागे सरकणार आहेत. त्यांच्या मनात आता तुमच्याविषयी शांतता निर्माण होईल. ते उलट तुमच्याशी मैत्री करण्यासाठी पुढे येतील. तुम्हाला तुमचे साहस पाहून आता ते तुमच्या मार्गात अडथळे आणणार नाहीत, कारण देवाने तुम्हाला ते सामर्थ्य प्रदान केले आहे. देवांचे आशीर्वाद तुम्हाला मिळाले आहेत. देव तुमची इच्छा पूर्ण करणार आहेत. तुम्ही आता तुमचे जीवन आता उच्च स्तरावर पोहोचवण्यात जात आहे. तुमच्या समस्यांना या रात्रीतून संपवण्याचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणार आहात. देव म्हणतात, स्वामी म्हणतात, शत्रूने तुला हरवण्यासाठी जो काही सापळा रचला होता, तो देवाच्या आशीर्वादाने देवाने भस्म केला आहे. आता तुला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आपण पाहू शकत नाही अशा प्रकारे देव कार्य करत आहे, जे विरोधासारखे दिसू शकते. सत्य हे आहे की तुम्हाला प्रमोशनसाठी देवाचा हात दिला आहे. देव तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचू इच्छितात जे तुमचे स्वप्न आहे. आता स्वप्नपूर्ततेचा दिवस जवळच आहे. तुम्ही आणि तुमचे कुटुंब संपूर्णपणे देवाच्या आशीर्वादाने सुरक्षित आहात आणि तुम्ही तुमचे जीवन समृद्धतेने जगाल असा देव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. या संदेशाला ज्यांनी कुणी ऐकले आहे ते स्वामीचे प्रिय बाळ आहे. स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवतात. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी
अर्पण करते. आशीर्वाद येत आहेत. तुम्ही नशीबवान आहात. स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करत आहात. या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. देव तुमच्या जीवनात प्रेम, आशीर्वाद, विपुलता, भरभराट देवोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.